मंडळी नमस्कार. जेएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण बघतो आहे की अगदी कमी वयामध्ये भरपूर जे नवयुवक आहेत त्यांचे केस गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे. हे का बरं होत असेल? अगदी काळजी केल्यामुळे तर हे सगळं होत नसेल ना? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण मिळवणार आहोत, ते म्हणजे डॉक्टर जोहेब पटेल सरांकडनं. आज मी शेगावमध्ये आहे आणि शेगावमधील पटेल हॉस्पिटल येथे मी सध्या आलेली आहे. मूळव्याध, भगंदर, फिशर या सगळ्या आजारांवरती इथे सर्जरी होत असते आणि त्याचसोबत इथे उपचार सुद्धा होत असतात. आणि एक नवीन तुम्हाला सांगायचं झालं ते म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा इथे होत असते. या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वात आधी डॉक्टर जोहेब पटेल सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद मॅडम, आपण आले इथे. आपला सहर्ष स्वागत इथे शेगावला. थँक्यू सर. तर सर 6 वर्ष झाली आहेत नाही का आपल्याला इथे सेवा देत असताना? येस मॅडम, 6 वर्ष झालीत मला शेगावला. 6 वर्षांपासून आपण इथे ट्रीटमेंट करताय किंवा सेवा देत आहे. 6 वर्षांच्या आधी जेव्हा आपण इथे सुरुवात केलेली होती, ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली आहे किंवा मग कशा प्रकारे रिस्पॉन्स आपल्याला शेगावकरांनी दिलेला आहे? ऍक्च्युली काय झालं, सुरुवातीला मी इथे आलो तर कोणी सर्जरी करायला पण इथे तयार नव्हतं. सगळ्यात 6 वर्ष अगोदर करायला, म्हणजे डॉक्टर करायला तयार नव्हते. कोणते डॉक्टरच इथे ऍज अ सर्जन इथे नव्हतेच. तर हा खूप मागासलेला एरिया आहे सध्या. तसं इथे टुरिझम वगैरे असतो शेगावला, पण इथे स्टिचेस मांडण्यासाठी खूप दूर जावं लागत होतं. अकोल्याला जावं लागत होतं. तिथे खूप वेळ जायचा, खूप वेळा पेशंट रक्तबंबाळ व्हायचं. पण आता मी जेव्हा आलो तर मला खूप सुरुवातीला खूप चॅलेंजेस आले. मी पहिले स्टिचेस वगैरे लावणं सुरू केले, मग हळूहळू ऑपरेट वगैरे पण इथे होणं सुरू झाले. पहिला हर्नियाचं ऑपरेशन आणि अपेंडिक्स ऑपरेशन माझ्या इथेच माझ्या हॉस्पिटलला झालेलं आहे. तर अजून काय? बिलकुल. म्हणजे पहिले जे ऑपरेशन्स करणारे, जे तज्ञ म्हणून ओळखले जाणारे आपण डॉक्टर आहात इथले शेगाव मधले. सर, आपल्या इथे काय काय ट्रीटमेंट केली जाते किंवा कुठल्या कुठल्या आजारावरती आपल्या इथे उपचार होतो? ऍक्च्युली मॅडम, आपण प्रायमरीली हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर आणि भगंदर ज्याला आपण म्हणतो, जे आजकाल आपल्या विदर्भात भरपूर वाढलेलं आहे याचं प्रमाण, तर आम्ही याची ट्रीटमेंट करतो. एकंदरीत याच्यासोबत आपण हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा करतो. तर हेअर ट्रान्सप्लांट हे फक्त आपल्या शेगावला, आपल्या इथेच होतोय, आपल्या हॉस्पिटलमध्ये. सर, आपलं एज्युकेशन कुठनं झालेलं आहे? जी आपण ट्रीटमेंट करतोय त्याचं प्रशिक्षण आपण कुठनं घेतलंय? स्पेशालिटी कुठनं घेतली? माझं जे UG आहे हे नागपूरवरून झालेलं आहे आणि माझं PG जे आहे ते अकोल्यावरून झालं आहे. आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन ट्रायकोलॉजी हे मी दिल्ली इन्स्टिट्यूट मधून केलेलं आहे. बरं. तर यापुढे आणखीन काही प्लॅनिंग्स आहेत का? आता 6 वर्ष तर झालेली आहे शेगावकरांच्या सेवेमध्ये. यापुढे आणखीन काही शेगावकरांना नवीन काही द्यायचंय?
हो, मी नेहमीच विचार करत असतो की माझं हॉस्पिटल हा अपडेट होत जावं आणि नवीन नवीन मी सेवा देऊ शकतो आणि थोडासा कमी खर्चात वगैरे आम्हाला इथे करावा लागतो, कारण की पेशंटची डिमांड पण असते आणि मला पेशंट जर स्वतःहून असा वाटतो की जर तो खुश होऊन गेला तर मला खूप चांगला वाटतो. बरोबर सर. आता एक म्हणूनच कदाचित डॉक्टरांना परमेश्वराचा दर्जा गेलेला आहे. मला सांगाल की आता तुम्ही एक डॉक्टर म्हणून इथे सेवा देत आहात, तर मूळव्याध या आजारावरती सुद्धा तुम्ही उपचार करताय. तर मूळव्याध हा का बरं होत असतो किंवा मूळव्याध म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय? मूळव्याध म्हणजे आपल्या रक्ताची एक गाठ असते जी आपल्या लॅट्रिनच्या जागेतून बाहेर येत असते आणि त्याच्यात खूप असह्य असा वेदना होत असते. आणि हे कशामुळे होतो तर खूप वेळा पेशंटला कॉन्स्टिपेशन होतो, पाणी कमी पित असतो. आजचं जे जंक फूड आणि आजची जी लाईफस्टाईल आहे बसण्याची, तर त्याच्यामुळे आजकाल हा रोग खूप वाढलेला आहे. आणि मूळव्याधमध्ये 4 स्टेज असतात. एक पहिला, फर्स्ट अँड सेकंड स्टेज आपण आयुर्वेदिक औषधीनं पण बरं करू शकतो, पण थर्ड अँड फोर्थ स्टेजमध्ये आपण त्याचा योग्य तो उपचार सर्जरीद्वारे करू शकतो आणि सर्जरी पण त्याची खूप पेनलेस होते. बिलकुल सर. भगंदर याचा अर्थ काय आहे? मग काही लोकांना असं वाटतं की मूळव्याध आणि भगंदर हा सारखाच आहे. भगंदरची जी पण लक्षणे आणि मूळव्याधची लक्षणे सेम आहेत का? ऍक्च्युली आपल्याला माहित आहे की भगंदर जे आहे त्याला इंग्लिशमध्ये फिस्टुला असे म्हणतात. फिस्टुला म्हणजे काय की एक जागा, एक जखम असते जी सरळ आपल्या लॅट्रिनच्या जागेतून बाहेर पर्यंत येते. तर ती जखम जी आहे ती कधीच भरत नाही, त्याच्यातून पस नेहमी वाहत जातो. त्यामुळे या आजारामध्ये ऑपरेशन करणं खूप खूप महत्वाचं असतो, करणं आवश्यक खूप असतो, कारण की जर जेव्हापर्यंत ती जागा स्वच्छ होत नाही किंवा ती जागा आपण काढत नाही ऑपरेशनद्वारे तेव्हापर्यंत ती जखम भरत नाही. बिलकुल. तर जसं सरांनी आता लक्षणे सांगितलेली आहे की मूळव्याधची लक्षणे आणि भगंदरची लक्षणे नेमकी काय असावीत आणि काय झालं म्हणजे कुठली लक्षणे आपल्याला आढळली तर तो आजार आपण ओळखायला पाहिजे. सर, यामध्ये जसं तुम्ही सर्जरी करताय, तर कुठल्या स्टेजमध्ये सर्जरी करणं आवश्यकच असतं? त्यानंतर मग किती पण उपचार करावं, काही पण करावं, काही अर्थ होत नाही? मॅडम, तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. सगळ्यांना असं वाटतो आजकाल समाजामध्ये लोकांना की आपण मूळव्याध म्हटलं की ऑपरेशन करावंच लागेल, असं नाही आहे. फर्स्ट आणि सेकंड स्टेज जे असते त्याच्यामध्ये ऑपरेट करण्याची गरज नाही आहे. आपण योग्य ती जर बरोबर औषध घेतली आणि वेळेवर जर उपचार केला तर हा आजार औषधीनं पण बरा होऊ शकतो. पण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये जर पेशंट उशिरा आला तर मग आपल्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो. बिलकुल. जसं आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की या स्टेज पर्यंत आपल्याला आपण गोळ्या औषधींनी बरे होतो, पण त्यानंतर थर्ड आणि फोर्थ स्टेजला आपल्याला ऑपरेशन करावंच लागतं. येस मॅडम. आता हेअर ट्रान्सप्लांट विषयी आपण थोडंसं बोलूयात. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय सर? यामध्ये नेमकं कशा प्रकारे उपचार होतो किंवा जे मागील केस असतात तेच पुढे लावण्यात येतात की आणखीन काही पद्धत आहे? मॅडम, खूप योग्य तुम्ही विचारलंय की मागचे जे केस आहेत ते आपण पुढे लावतो, म्हणजे आपले जे हेअर फॉलिकल असतात, बीज असतात, त्यालाच आपण पुढे ट्रान्सप्लांट करतो, म्हणजे पुढे रोवतो आपण त्याला. आणि तिथे जिथेही आपण केस लावतो ते 100% पुन्हा येतात आणि तिथे जिथे टक्कल झालेला आहे तिथे आपल्याला केस दिसू शकतात काही महिन्यानंतर. आणि हा जो ऑपरेशन आहे, ही जी प्रोसिजर आहे ही पूर्णपणे सेफ आहे, पेनलेस आहे, पण योग्य ठिकाणी जर केलं तरच. कारण की योग्य डॉक्टरच्या हातातून केलेला ऑपरेशनच याच्यामध्ये चांगला म्हणजे सक्सेसफुल ठरतोय. बिलकुल. पण जसं तुम्ही आता सांगितलेलं आहे की एक्सपर्ट डॉक्टर किंवा योग्य डॉक्टरांकडे जाऊनच आपण हे सगळं करायला पाहिजे. आजकाल मला वाटते काही पार्लरमध्ये किंवा आणखीन काही ठिकाणी सुद्धा वीक लावण्याची पद्धत आहे किंवा मग हेअर ट्रान्सप्लांट पण काही ठिकाणी करून घेतात. तर हे किती प्रमाणात अयोग्य आहे, याचा काय गंभीर परिणाम आपल्या डोक्यावरती होऊ शकतो किंवा हेअर्सवरती होऊ शकतो? ऍक्च्युली काय, वीग लावल्यामुळे खूप वेळा तिथे घाम तयार होतो, मॉइश्चर तयार होते आणि त्याच्यामुळे खूप बिमारिया किंवा खूप असे व्याधी वगैरे होऊ शकतात. तिथे इचिंग होऊ शकतो, तिथे डॅन्ड्रफ होऊ शकते. तर त्याच्यापेक्षा हेअर ट्रान्सप्लांट केलेलं बरं. पण काही असं असतं की खूप जास्त प्रमाणात केस जर केलेले आहे आणि ज्याला असं वाटतो की मला वीग लावायला पाहिजे तर ते बिलकुल लावू शकतात.
बिलकुल. सर याला खर्च किती येतो साधारण? बरेच लोकांना असं वाटतं की खूप खर्चिक आहे किंवा मग खूप वेदनादायक आहे, तर काय खर्च? आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण खूप स्टराईल पद्धतीनं हे ऑपरेशन करतो, कारण की आपलं काम स्टराईल पद्धतीनं करणं हेच आमचं हे हेतू असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये हा जो ही जी प्रोसिजर आहे ही खूप सेफ असल्यामुळे हे आपल्या इथे आपण करू शकतो. बिलकुल. सर FUE आणि FUT मध्ये फरक काय आहे? FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे याच्यामध्ये एक एक फॉलिकल आपला A पासून B पर्यंत, म्हणजे मागचे जे केस आहे आपण समोर ते फॉलिकल रोवल्या जातात. तर ही सध्या सगळ्यात छान आणि खूप उत्तम दर्जाची टेक्निक आहे. पहिले FUT जास्त व्हायचं, फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट आपण ज्याच्यात म्हणतो. त्यात स्किनचा पूर्ण स्लिट, म्हणजे पूर्ण डोक्यावरचा पूर्ण इथली पूर्ण स्किन काढून ती समोर रोवल्या जाते. तर ती जी पद्धत होती ती आता थोडी चेंज झाली आहे. आता एकण एक जे आपलं जे आहे फॉलिकल आहे तो समोर ट्रान्सप्लांट केला जातो. बिलकुल. सर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बरेच लोकांना वाटतं की टेन्शनमुळे केस जातात किंवा तणावाने केस जातात, तर हे खरं आहे का? मॅडम बिलकुल खरं आहे. स्ट्रेसमुळे आणि आजकालची जे आपली लाईफस्टाईल आहे आणि आपलं जंक फूड खाणं आणि आपला जास्त व्यायाम न होणं, तर या सगळ्या गोष्टींमुळे आणि योग्य वेळेवर आपण काळजी न घेणं, केसांची काळजी न घेणं, तर याच्यामुळे केस जाणं खूप आजकाल सामान्य झालेलं आहे आणि खूप कमी वयामध्ये पण आजकाल केस जातात. बिलकुल. सर आता महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांपेक्षा म्हणजे पुरुषांमध्ये जास्त केस जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ते का बरं? त्याचं कारण काय? याच्या मागचं कारण हे आहे मॅडम की आपल्या मेलमध्ये DHT हा हार्मोन असतो, डिहायड्रोक्सी टेस्टोस्टेरॉन. तर हा जो हार्मोन असतो तो आपल्या फ्रंटल एरियामध्ये, जे फ्रंटचे समोरचे जे केस असतात त्याला ते अफेक्ट करतात, त्याच्या फॉलिकलला. तर त्याच्यामुळे काय होतं की तिथले जे केस आहेत ते डॅमेज होऊन जातात, म्हणजे लवकर कमी वयात पण डॅमेज होऊन जातात DHT हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे किंवा त्याची जास्त जर वाढ झाली तर. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मागचे जे केस आहेत ते जात नाही. तुम्ही सहसा पाहत असाल की मेल पॅटर्न मध्ये समोरचे केस जातात, मागचे केस जात नाही, कारण की मागचे जे केसाचे जे फॉलिकल असतात तर त्याला आवरण असते, त्याला DHT जास्त काही त्याला अपाय करू शकत नाही, त्याला डॅमेज करू शकत नाही. तर त्याच्यामुळे असं आहे की ते समोरचेच केस जास्त झालेले आहे आजकाल कमी वयात. बरं. तर एकदा जर आपण हेअर ट्रान्सप्लांट केलं त्याच्यानंतर योग्य काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय पथ्य आपल्याला पाळावी लागतात? हेअर ट्रान्सप्लांट नंतर आपल्याला खूप जास्त काही काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला एक नॉर्मल आम्ही एक ड्रग देतो, तेल सारखंच म्हणू शकता आपण, त्याला एक सोल्युशन म्हणतो आम्ही, त्याला मिनॉक्सिडिल म्हणतो आम्ही 5%. तर ते आम्ही थोडासा देतो. आणि दुसरं ओरल मध्ये आम्ही बायोटिन वगैरे गोळी वगैरे देतो. ते काही महिने तुम्ही घेऊ शकता. ते एक मल्टीविटामिन सारखं आहे, ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा नाही पण घेऊ शकता. ओके. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आम्हाला योग्य ती माहिती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर जुही पटेल सर. आपण बघितलेलं आहे की हेअर ट्रान्सप्लांट त्याचबरोबर मूळव्याध, भगंदर, प्रेशर या सगळ्या गोष्टींवरती आपण माहिती घेतलेली आहे. तर या हॉस्पिटलपर्यंत म्हणजेच पटेल हॉस्पिटलपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे. तर नक्कीच तुम्ही इथपर्यंत येऊन तुमचा उपचार, तुमच्या आजाराचं निराकरण लवकरात लवकर करून घेऊ शकता. आणि हेअर ट्रान्सप्लांटचे खूप छान असे रिझल्ट्स या हॉस्पिटलमध्ये आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल, तुम्हालाही आपले जुने केस पुन्हा नव्याने उगवायचे असतील तर नक्कीच आपण इथे संपर्क साधू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.